एक महत्त्वाची बातमी, शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांसोबत बैठक आहे। शरद पवार आणि पक्षाचे खासदार यांच्यामध्ये बैठक होते आणि दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। पक्षाच्या खासदारांनी मोदींची भेट घेतल्यानंतर आता शरद पवार यांच्यासोबत सुद्धा ही बैठक होते आणि त्याच्यामुळे या बैठकीला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। शरद पवार एनडीए सोबत येणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं हे आयोजन, यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शिवाजी, मोदींच्या भेटीनंतर आता शरद पवारांची खासदारांसोबत बैठक, काय अर्थ या सगळ्याचा? शिवाजी, माझा आवाज ऐकू येत आहे? आपण पाहतोय। हां शिवाजी बोला। खरं तर ज्या पद्धतीने आतापर्यंत ज्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळाल्या, अगोदर आपल्याला पाहायला मिळालं की सकाळी शरद पवारांचे सर्व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात। त्यानंतर याच ठिकाणी जो देदीप्यमान सोहळा झाला, रेवती सुळे यांच्या लग्नाचं रिसेप्शन होतं, याच्यासाठी देशभरातील जे देश चालवतात, देशाचा कारभार पाहतात, सत्ताधारी विरोधक असे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित होते। त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अखिलेश यादव हे देशभरातील बडे नेते उपस्थित होते। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता या बैठकीमध्ये काय घडतंय याच्याकडेच लक्ष लागले, कारण या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही जी बैठक आहे ती बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली होती शरद पवारांच्या घरी। या बैठकीला हे सर्व खासदार उपस्थित होते आहेत। 7 खासदार उपस्थित आहेत। एक फक्त बाळामामा म्हणजे सुरेश मामा म्हात्रे हे सोडले तर बाकीचे सर्व खासदार लोकसभेचे या बैठकीला उपस्थित आहेत। आणि यामुळं ही जी सगळी पार्श्वभूमी आपल्या समोर आहे, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची काल परवाची जी व्हिडिओ समोर आलेत त्याच्यामध्ये त्यांची केमिस्ट्री देखील आपण पाहिली। त्यामुळं शरद पवार यांचा पक्ष सत्तेत जाणार का याचा प्रश्न असा महाराष्ट्राला सध्या पडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं आता ही जी बैठक होती, साधारण 1 तासापासून अधिक काळापासून ही बैठक सुरू होती, ही बैठक संपलेली आहे। या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जलशक्ती मंत्रालयाची CR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार आहे। त्या बैठकीला एक खासदार उपस्थित असणार आहे। मात्र या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झाली, शरद पवारांचे खासदार हे अस्वस्थ असल्याच्या बातम्या सातत्याने येत होत्या। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली भेट आणि त्यानंतर या ठिकाणी आता शरद पवार यांच्या घरी झालेली ही बैठक, या बैठकीमध्ये काही निर्णय झालाय का, आगामी काळामध्ये एनडीएचा जो मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शरद पवार यांचा पक्ष देखील असणार का, अशा सगळ्या चर्चा सुरू असताना ही बैठक राजधानी दिल्लीमध्ये होत असल्यानं एक वेगळं महत्व या बैठकीला या निमित्ताने प्राप्त झालंय। नक्कीच धन्यवाद शिवाजी या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर आपण पाहतोय शरद पवार यांच्या सोबत त्यांच्या खासदारांची बैठक सुरू आहे। शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे।